महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना खूप खूप मार्गदर्शनही लाभलंय किंवा आपण आता सकाळपासून बऱ्याचशा गोष्टी बघतायत, ऐकतायत, काल परवापासून ऐकत असणार। महिला दिनाचं काय महत्त्व आहे, आपण कशासाठी साजरा करतो, किंवा आपण या महिला दिनाच्या माध्यमातून इथून पुढे सुद्धा काय प्रेरणा घेतली पाहिजे, काय आपल्यामध्ये आपण बदल घडवले पाहिजे, आपण आपल्या समाजासाठी सुद्धा काय केलं पाहिजे। आपल्या परीने म्हणजे घरातही बसून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करता येतात, असं नाही की आपण बाहेरच पडलं पाहिजे, किंवा मग आपण असंही नाही की आपल्याला म्हणजे कुणाची तरी साथ मिळालीच पाहिजे या गोष्टींसाठी। नाही, तुम्ही स्वतःही सगळं काही करू शकतात। एकटी एक महिला सुद्धा सगळं काही करू शकते जर तुमच्या मनात ताकद असेल, तुमच्या मनाची जर तयारी असेल एखादी गोष्ट करण्याची, तर ती गोष्ट तुम्ही फक्त जिद्द धरली ना तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ती एक छोटीशी कविता सादर करते मी। आजची आधुनिक स्त्री फक्त घराची मर्यादा नाही तर ती स्वप्न मूल सांभाळणारी आहे आणि आकाश जिंकणारीही आहे। एकेकाळी तिच्या पावलांना परंपरेच्या साखळ्या होत्या, पण आज तिच्याच पावलांना, तिच्याच पंखांना आत्मविश्वासाची ताकद आहे। ती फक्त कोणाची मुलगी किंवा बहीण किंवा पत्नीच नाही, तर ती स्वतःची ओळख घडवणारी, एक संपूर्ण कुटुंबाची व्यक्तिमत्व घडवणारी आहे। किती अडथळे आले, टीका आल्या तरी ती थांबली नाही, कारण तिच्या हजारो वर्षापासून इथल्या मनवादी व्यवस्थेने ज्या बहुजन समाजाला गरिबी, गुलामी, लाचारी मधून मुक्त करण्यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं, त्याग समर्पण केलं,
त्या तमाम महापुरुषांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीर असं अभिवादन करतो, त्यांच्या पुढे मी नतमस्तक होतो. आज आपल्या या वाळूज परिसरामध्ये विजयपथ अकॅडमीच्या वतीने व रामकृष्ण अगरबत्ती उद्योग समूहाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कर्तबगार महिलांचा स्वागत समारंभ, त्यांचं अभिनंदन आणि अनेक आपल्या ज्या काही विद्यार्थी आहेत त्यांची कला सादरीकरण आणि प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित अत्यंत सामान्य कुटुंबातून संघर्षातून ज्यांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलं, आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या शहराचे सन्माननीय नगरसेवक म्हणून ज्यांनी आता ते पद भूषवत आहेत ते आमचे मित्र आदरणीय काकासाहेब काकडे, बहुजन रिपब्लिक जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नेते विजयदादा शिंगारे, आदरणीय सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक, या विजयपथ अकादमीचे संचालक अध्यक्ष आदरणीय विजय खिल्लारे सर, आमचे मित्र चांगले उत्कृष्ट कवी ज्यांच्यामध्ये कला ही ठासून भरलेली आहे ते रामकृष्ण अगरबत्ती उद्योग समूहाचे संचालक SR सावंत सर आणि माझ्यासमोर बसलेल्या पत्रकार बांधवांनो, माय मावल्यांनो, भगिनींनो, गेल्या 3-3.5 तासापासून तुम्ही आम्हाला सगळ्यांना झेलत आहात. तुम्हाला वाटत असेल आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि इथे उपस्थित सर्व पालकवृंद आणि विजयपथ अकॅडमीचे संचालक आणि आपले सर्वांचे लाडके समाधान सावंत सर, या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि जमलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनेक मान्यवरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं मनोगतही व्यक्त केलेलं आहे. खरं तर आज आहे महिला दिवस, जागतिक महिला दिवस, आणि आज प्रत्येकाला माहीत असेल किंवा नसेल तर त्याची एक छोटीशी स्टोरी आहे, एका मिनिटामध्ये मी सांगतो, म्हणजे तुम्हाला कळेल की बाबा महिला दिवस कशासाठी आपण साजरा करतो. न्यूयॉर्क कापडाच्या कारखान्यामध्ये काही महिला काम करत होत्या आणि त्या महिला काम करत असताना साधारणतः 10 ते 12 तास काम करायच्या आणि त्यांना जे वेतन मिळत होतं ते पुरुषांप्रमाणे नव्हतं. म्हणजे पुरुषांना जेवढं वेतन मिळत होतं तेवढं वेतन त्यांना मिळत नव्हतं. तर त्यांनी त्यांच्या अधिकारासाठी तिथे असणाऱ्या प्रशासनाशी त्यांनी लढा दिला आणि साधारण 2 वर्ष लढा दिल्यानंतर त्यांना तो सन्मान मिळाला आणि तेव्हापासून त्यांना पुरुषांबरोबर वेतन आणि पुरुषांना जे काही अधिकार कारखान्यामध्ये मिळतात ते अधिकार त्यांना तिथे मंजूर झाले आणि त्या दिवसापासून खरं तर हा जागतिक महिला दिवस आपण साजरा करत असतो. बघा, सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आपल्या विजयपथ अकॅडमीच्या वतीने आणि रामकृष्ण अगरबत्ती उद्योग समूह यांच्या वतीने आपण हा जागतिक महिला दिन ठेवला होता. यामध्ये आपण राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि शासकीय अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात यांचा आपण सत्कार आणि विजयपथ पुरस्कार आपण त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केलेला आहे. आपल्याला संकल्पना कशी आली? ही संकल्पना यामधून आली की आपल्याला जडणघडण करणारी आपली आई, आपल्यासोबत खांद्याला खांदा देऊन राहणारी आपली पत्नी यांच्यापासूनच आपण मोठे होतो आणि याच पद्धतीने या सृष्टीला चालवणारी जर बघितलं तर महिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज घडलेच नसते जर त्यांच्या पाठीमागे जिजामाता नसते. या विचाराने प्रेरित होऊन मी आणि सावंत सर यांनी हा कार्यक्रम घेण्याचं योजित होतं. महिलांचा जो सन्मान केला त्या महिलाची निवड कशी करण्यात आली? ज्या महिला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करता आहेत त्या महिलांना आम्ही या ठिकाणी बोलवून त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यासोबतच शाळेतील शिक्षिका, त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांना देखील प्रेरणा भेटावी आणि यापेक्षा मोठं कार्य त्यांच्या हातून व्हावं यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि या पद्धतीने आपण त्याची निवड पण केली होती. किती महिलांना आज प्रमाणपत्र वाटण्यात आले? आज या ठिकाणी जवळजवळ 200 महिलांना आपण प्रमाणपत्र, ट्रॉफी हे विजयपथ पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेलं आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय संदेश द्याल? जागतिक महिला दिनानिमित्त एवढा संदेश दिला जाईल का तुम्ही या सृष्टीला घडू शकता. त्यामुळे तुम्ही पाठीमागं न राहता तुम्ही या देशाचं, या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी नेहमी पुढं असलं पाहिजे, अग्रेसर असलं पाहिजे. कुठलीही भीती न बाळगता आपण या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी पुढे यायलाच पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक कोण होते?
आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद साहेब होते. त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या देखील प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर या ठिकाणी दामिनी पथक सुद्धा आपल्या या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देखील महिलांना जागृत राहून त्या ठिकाणी संदेश दिला, कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. तर अशा पद्धतीने त्यांना देखील प्रेरणा भेटलेली आहे. प्रमुख पाहुणे म्हणून विजूभाऊ, त्यानंतर नगरसेवक कांबेसाहेब हे देखील उपस्थित होते. मी प्राध्यापक विजय किल्लारे, संस्थापक विजयपथ अकॅडमी बजाज.